नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। आता आपण आहोत आळंदीमध्ये आणि आळंदीमधून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून 31,628 कोटी रुपयाचं जे शेतकऱ्यांसाठी निविष्ठ अनुदानाचं पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं। दिवाळीपूर्वी ते पहिल्या टप्प्यातलं वितरण झालं, नंतर दुसरा तिसरा टप्पा वाटप बाकी होता। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या नंतर जे आता जे दुसरा तिसरा टप्पा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता हा टप्पा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे, याचबरोबर रब्बी अनुदानाचं काय झालं, रब्बी अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचं वितरण होत आहे, या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर केलेलं होतं। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये याचं वितरण झालं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातलं वाटप बाकी होतं। त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातलं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरू झालेलं आहे। 13 तारखेला काही पैसे आले, काही 14 तारखेला पैसे आले आणि आजही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। जवळपास हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, याचबरोबर सोलापूर जिल्हा असेल, नाशिक असेल, अहिलानगर जिल्हा असेल, याचबरोबर वाशिम असेल, अकोला असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, याचबरोबर इतर बरे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये या निधीचं वितरण सुरू आहे। म्हणजे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी जिरायत पिकासाठी 8,500 रुपये, बागायतीसाठी हेक्टरी 17,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 22,500 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करत आहे। यानंतर सरकारने रब्बी पेरणीसाठी जवळपास 10,000 रुपये प्रति हेक्टरचं अनुदान मंजूर केलं होतं। परंतु शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ते पैसे आले, परंतु उर्वरित जे पैसे आहेत ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झाले नसतील, तर या दुसऱ्या टप्प्यातलं वितरण सुरू आहे। त्यानंतर पाहतोय इतरही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनांचे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। म्हणजे सरकारने 31,628 कोटींच्या पॅकेजमध्ये जवळपास 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टरची मर्यादा केली होती, म्हणजे 1 हेक्टरची मर्यादा वाढवली होती। त्यामुळे उर्वरित 1 हेक्टरचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण म्हणजे 34 जिल्ह्यामध्ये एकंदरीत 93 लाख शेतकऱ्यांना 7,350 कोटी रुपयाचं अतिवृष्टी नुकसान रुपयाचं निविष्ठ अनुदान मंजूर केलं होतं। त्याच्या व्यतिरिक्त रब्बी पेरणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये मंजूर केले होते आणि जास्तीत जास्त 3 हेक्टर पर्यंत 30,000 रुपये मंजूर केले होते आणि रब्बी पेरणीसाठी 11,000 कोटी रुपये निविष्ठ अनुदान म्हणून 7,300 कोटी रुपये असे एकूण 21,000 कोटी रुपये सरकारने मंजूर केले होते। आणि 31,628 कोटीच्या पॅकेज पैकी थेट 21,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होते आणि त्याच्यापैकी उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली। ज्या शेतकऱ्यांकडे आपला फार्मर आयडी आहे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट हे पैसे जमा होत आहेत, ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना आपली केवायसी करून त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता मी सध्या आहे आळंदीमध्ये आणि आळंदी नदीच्या आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर आहे। मी तुम्हाला इंद्रायणी नदी दाखवतो। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीमध्ये आपण आहोत आणि ही मोठी इंद्रायणी नदी आहे आणि महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांसाठी हा क्षण जो आहे अभूतपूर्व आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या ठिकाणी येत असतात आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आनंद घेत असतात। ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान आळंदी आणि आपण पाहतोय आषाढी वारी आणि कार्तिकी वारी ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांसाठी खूप महत्वाची असते। त्यानंतर ही कार्तिकी वारी आहे आणि कार्तिकी वारीचा आनंद हे भाविक घेताना आपण पाहत आहोत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेतकऱ्यांसाठीचा अपडेटही सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला ही नदी सुद्धा दाखवली, ज्ञानेश्वर महाराजांचं पावन स्थळही दाखवण्याचा प्रयत्न केला। त्याबरोबरच एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण देशातील जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयाचं वितरण 19 नोव्हेंबर 2025 रोजी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठीक सकाळी 11 वाजता होणार आहे। त्यामुळे पीएम किसानच्या सुद्धा 21व्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे। त्यामुळे संत ज्ञानेश्वरांच्या पावन भूमीमध्ये आपण या ठिकाणी आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक रब्बीचं भरभरून येऊ दे, शेतकऱ्यांना आनंद लाभू दे, हीच या पावन भूमीमधून ही संत ज्ञानेश्वरांच्या चरणी प्रार्थना आहे। धन्यवाद।